वाल्मिकी रामायणात राजा दशरथाच्या श्राद्धाशी संबंधित एक प्रसंग वर्णन केला आहे। ही कथा माता सीतेच्या राजा दशरथाच्या पिंडदानाशी संबंधित आहे। कथेनुसार वनवासात भगवान राम, सीतामाता आणि लक्ष्मण पितृ पक्षांच्या वेळी श्राद्ध करण्यासाठी गयाधामला पोहोचले होते। प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धविधीसाठी आवश्यक साहित्य गोळा करण्यासाठी शहराकडे निघाले। राम आणि लक्ष्मण यांची दुपार झाली होती, पण दोघांपैकी कोणीही साहित्य घेऊन श्राद्धस्थळी पोहोचले नव्हते। तेव्हा माता सीतेने गयाजी समोर फाल्गु नदीच्या तीरावर राजा दशरथ यांचे पिंडदान अर्पण करून श्राद्धाचा विधी पूर्ण केला। श्राद्धाचा विधी पूर्ण झाला। श्राद्धाचा विधी करत असताना माता सीतेने वटवृक्ष, केतकीचे फूल आणि तेथे उपस्थित गाय यांना साक्षी बनवले। जेव्हा श्रीराम परत आले तेव्हा माता सीतेने त्यांना संपूर्ण कथा सांगितली आणि श्राद्ध पूर्ण करण्याचे सांगितले। श्रीरामाने माता सीतेला श्राद्धविधी पूर्ण आणि विधिवत पार पडल्याचा पुरावा मागितला। माता सीतेने वटवृक्ष, केतकीचे फूल, गाय आणि फाल्गु नदीला पुरावा म्हणून द्यायला सांगितले। तेव्हा केतकी, गाय आणि फाल्गु नदीने श्रीरामासमोर खोटे बोलून खोटी साक्ष दिली। फक्त एका वटवृक्षाने सत्य सांगितले आणि माता सीताने राजा दशरथचे स्मरण केले आणि त्यांना आपल्या सत्याबद्दल साक्ष देण्यास सांगितले। राजा दशरथ प्रकट झाला आणि तो देखील माता सीतेच्या बाजूने योग्य आणि सत्य बोलला। यानंतर माता सीतेने केतकी, फूल, गाय आणि फाल्गु नदीला खोटे बोलण्याचा शाप दिला। फाल्गु नदीला पाण्याशिवाय राहण्याचा, गाईला उष्टे खाणे खाण्याचा आणि केतकीला पूजेपासून वंचित ठेवण्याचा शाप देण्यात आला होता। त्याचबरोबर वटवृक्ष खरे बोलला तर ते लग्नाचे प्रतीक मानले जाईल असे वरदान दिले होते। कोणतीही विवाहित स्त्री वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तिची पूजा सफल होईल असे वरदान सीतामातेने वटवृक्षाला दिले। तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर रेणुका व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।